संध्याकाळच्या जवळपास 6:15 वाजलेत आणि माझ्या कामांना सुरुवात झाली। सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे कामांना संध्याकाळच्या जी सुरुवात होते ना ती माझी या चहापासून। सर्वात आधी मग म्हटलं चहा ठेवून घेऊ आणि आज मला देखील चहा प्यायचा आहे। मी म्हटलं की आज थोडासा चेंज म्हणून आज म्हटलं थोडासा मी देखील चहा पिऊन बघते, म्हणून मी ते चहा ठेवून घेते आणि मी आज चहामध्ये इथे ब्राऊन शुगर वापरणार आहे। ब्राऊन शुगरने ना अगदी जो गोडावा असतो ना खूप कमी असा येतो आणि अगदी माइल्ड अशी चहा होते। आणि मी काय केलं ना आज चहामध्ये अगदी थोडंसं म्हणजे चहा पावडर उकळण्या एवढंच थोडंसं पाणी टाकलंय आणि जास्तीचं दूध टाकलंय, कारण मी चहा पिणार आहे। मी चहा शक्यतो पितच नाही, म्हणजे मी पितच नाही। माझ्या मते 5-6 महिन्यापूर्वी मी चहा प्यालेली, पण मला काय होतं ना चहाचा टेस्ट कळत नाही, त्याच्यामुळे मला चहा पिण्यात तेवढी अशी मजा देखील वाटत नाही। मी कॉफी पिऊन माझा मूड अगदी फ्रेश होऊन जातो। आज आणलेला होता चहा बरोबर, म्हणजे चहा पिण्याचं निमित्त असं होतं की आज होता वडापाव आणलेला आणि कीर्ती कॉलेजचा वडापाव आणलेला। तुम्हाला सगळ्यांना ऐकून तर माहिती असेल, तुम्ही टेस्ट केला असेल किंवा नसेल, पण बऱ्यापैकी हा दादरला खूप फेमस असा आहे। तुम्ही बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच वेळा अशोक वडापाव करून जर ऐकलं असेल, अशोक वडापाव आणि कीर्ती कॉलेजचा वडापाव हा सेम आहे। तर आता ते सर्व करून घेते। तर सचिनने येता येता आणलेला आणि आज वडापाव आणि चुरा आणलेला फक्त, आणि यांचा जो चुरा असतो ना तो अगदी कडक कडक तसाच असतो, कुरकुरीत असा, नरम पडलेला नसतो। आपण बऱ्याच वेळा भजी तळतो थोड्या वेळाने तो नरम पडतो, तर अजिबात हा चुरा नसतो। आणि हा चुरा देखील ते वेगळा देतात सेपरेट असा। फक्त थोडापाव वडापाव महाग असतो तिकडचा, पण एक खाल्ला की खूप खाल्ल्यासारखा वाटतो आणि याची चटणीची टेस्ट पण अगदी वेगळी असते। तर म्हणून म्हटलं असं थोडंसं प्रेझेंटेबल करू आणि छान अशी कडक अशी नाही म्हणता येणार, पण जास्तची दूध घातलेली अशी जी चहा होती ती तयार झाली आणि म्हटलं चला आपण आता चहा पिऊन घेऊया। नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा वार आहे सोमवार आणि संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात झाली आहे। आज तुम्हाला थोडंसं वेगळं रुटीन म्हणजे सुरुवात बघायला मिळाली असेल। तर मी चहा कधीच पित नाही आणि याच्या आधी पण जेव्हा मी वडापाव आणलेला, आमच्याकडे वडापाव फार कमी आणला जातो, आम्ही दोघेही जेवढं कमी खाता येईल तेवढं खातो, म्हणजे प्रयत्न असतो बाहेरचा म्हणजे वडापाव समोसा पाव असा। तर आज बऱ्याच महिन्यानंतर आणलेला, कारण सचिन ऑफिसला गेलेला, तर येताना कीर्ती कॉलेजचा वडापाव जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मगाशी सांगितला, आणि कीर्ती कॉलेज त्याचं नाव वेगळं आहे अशोक वडापाव, पण कीर्ती कॉलेजच्या मुळे तो फेमस एवढा आहे वडापाव, कीर्ती कॉलेजचा वडापाव। तर आज अर्धा तास लाईन मध्ये उभं राहून तो वडापाव आणलेला, तर म्हणून म्हटलं त्याच्यासाठी स्पेशल पण चहा पण झाला पाहिजे, कारण वडापाव, पाऊस आणि चहा हे समीकरण वेगळंच असतं। म्हणजे जे चहा म्हणजे जे चहांचे शौकीन आहेत, म्हणजे ज्यांना चहा लागतोच, त्यांना हे सगळं खूप अगदी जुळून आलेला योग असतो हा चहा, पाऊस आणि वडापाव गरम गरम। तर माझ्या बाबतीत असं काही नाहीये, मी ती चहा प्याली, म्हटलं चल, म्हणूनच मी दुधाची ती अशी बनवली थोडीशी वेगळी, आज ब्राऊन शुगर वगैरे घालून चहा बनवलेली। तर मी प्याली, पण मला त्याची काही टेस्ट कळालीच नाही। मी याच्या आधी पण सांगितलेलं 4-5 महिन्यापूर्वी मी जेव्हा वडापाव आणलेला, आणि मी व्हिडिओमध्ये पण तुमच्याबरोबर शेअर केलेलं की मला काही, मी चहा प्याली पण मला चहाची टेस्ट काहीच कळली नाही। तर मी थोडीशी चहा पावडर कमीच टाकलेली, म्हणजे थोडंसं कडू कडू लागते मला चहा म्हणून। तर असो, आता व्लॉगला सुरुवात करते। थोडंफार जे काही मी सामान घेऊन आली, काही डीमार्ट मधल्या वस्तू आहेत त्या तुमच्याबरोबर शेअर करते। त्याचबरोबर थोडीशी फळं वगैरे आणली आहेत आणि रूटचं रुटीन आपलं चालू असणार आहे। आजच्या याच्यामध्ये पण मी एक हेल्दी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय। आय होप तुम्हाला आवडेल। तुमचं काही सजेशन्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या म्हणजे कमेंट मार्फत मी देखील शिकत असते की काहीतरी छान छान तुमच्याबरोबर परत मी तेच घेऊन येत असते की तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा व्हावा। सो कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल पण व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहते। चला आता रुटीनला सुरुवात करूया। रुटीनचं सुरुवात करायची, पण भांडी पण घासायची, जी चहाची झाली आहे ती, पण ती थोडी नंतर घासते। आता जे बेसिक सगळे कामं करून घेते, पहिले जे काही सामान आणलंय बाजारातनं ते पहिलं तुम्हाला दाखवून घेते, ते सगळं आवरते, त्याच्यानंतर मग थोडीशी जेवणाची पण तयारी, आणि त्याच्यानंतर मग भांडी घासणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। मार्केटमधनं येताना मी थोडीशी फळं घेऊन आलेली, कारण फळं आणली नव्हती गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा आणलेली तेव्हा। आत्ता काही जास्त भाजी पण माझं अजून भरायचं राहिलंय, कारण ऑफिस असल्यामुळे 2 दिवस मला भाजी पण भरायला मिळाली नाही। तर आजचा दिवस तर गेलाय ऑलरेडी, आता उद्या किंवा परवा बघू, मी सगळी भाजी पण घेऊन येईन थोडी थोडी करून। आणि आज ना डीमार्टमधनं थोडीशी शॉपिंग केलेली, थोडीशी शॉपिंग यासाठी, कारण मी मागे पण तुम्हाला म्हटलेलं आम्ही ऑफिसमध्ये कलिग सगळ्या मिळून 3-4 जणी मिळून
500 ते 1000 रुपयाचं जे काही आम्हाला सामान लागणार असतं म्हणजे एक दोन आयटम ते आम्ही सगळे ऑनलाईन मागवून घेतो. तर मी हे जे ग्लास जार आहेत हे डीमार्टमध्ये नवीन आलेले आहेत आणि अगदी म्हणजे उभे असे कंटेनर आणि 49 रुपीजला म्हणजे 50 रुपीजला खूप छान असे होते आणि याचं लीड पण अगदी सुंदर असं होतं. मी ॲक्च्युली ना फ्रीजसाठी घेतलेले आहेत. मी म्हटलं की पहिलं जागा कशी बसते, कारण स्क्वेअरचे कंटेनर असतील ना तर फ्रीजमध्ये कमी जागा अडली जाते, त्याच्यामुळे स्क्वेअरमधलेच कंटेनर चांगले फ्रीजसाठी घेणं. तर मी म्हटलं की चला हे फ्रीजसाठीच घेऊन बघू आपण. मग आता ते घेतलेत आणि म्हटलं मी ना जेव्हा कधी कुठलीही गोष्ट म्हणजे असे घेते, डब्बे म्हणा, पेले म्हणा किंवा काही चमचे, असं काही वेगवेगळं मला जेव्हा आवडतं किंवा एखादं घ्यायचं असेल ना तर ते सेटमध्ये घेते. म्हणजे निदान 4 किंवा 6चा सेट नाही, निदान 2चा तरी सेट घेतेच मी, म्हणून ते घेतले. आणि रुमाल घेऊन ठेवले. हे पण म्हटलं आता कसं थोडासा पावसाळा आहे आणि हे लागतातच मला, कधीतरी देवपूजेचं असतं किंवा काही वेगवेगळं कुठल्या गोष्टी असतात, त्याच्यासाठी एक्स्ट्राचे नॅपकिन माझ्याकडे नव्हते म्हणून ते घालून ठेवले. आणि सर्वात महत्त्वाचं टिश्यू पेपर जे मला खूप लागतात आणि ते संपलेले, गेला आठवडा मी असाच काढला विदाऊट टिश्यू पेपर, तर ते घेऊन आली. तर या 3च गोष्टी मी डीमार्टमधनं आज आणल्या. आणि आता सर्वात आधी आपण फळं धुवून घेऊ. आज फळांमध्ये पण मी फक्त पेर आणि पीच घेऊन आलेली. पीच पण आता ऑलमोस्ट सीझन संपत आलाय आणि ना आता पावसामुळे ना ते देखील ना खूप पिकलेले येतात आणि त्याच्यावर ना खूप धुवून व्यवस्थित घ्यावं लागतं, कारण त्यांनी पण पावसामुळे ज्या टोपलीमध्ये वगैरे ठेवतात ना त्याच्यावरती सगळं जमा झालेलं असतं खूप पावसाचं, त्याच्यामुळे सगळी फळं व्यवस्थित धुवून घ्यावी लागतात. आणि अशी धुतलेली असली ना ती पटकन खायला मिळतात. मग परत धुवा, मग ती खा. जास्त दिवस राहिले म्हणजे आज तुम्ही खाल्लात तर ठीक आहे, पण उद्या परवा असेल तर मग मी परत धुवूनच घेते ती फळं. पण आणि छोटीच आणलेली म्हणजे एका वेळेस एखादा फळ आपण एकदम डायरेक्ट खाऊ शकतो पटकन. तर ही ना याच बास्केटमध्ये थोडा वेळ ना मी ह्या ज्या बॉटल आहेत ना थोड्याशा एक 5-7 मिनिटं भिजत घालून ठेवलेला, म्हणजे त्याच्यामधला जो स्टिकरचा जो भाग होता ना तो पटकन घासला की निघून जातो. आणि आपण हातावरच धुवून घेतलं, मग परत राहून गेल्या ना तर म्हटलं राहून जातील. तर बघू आता त्याच्यामध्ये मी काय ठेवेन ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमधनं बघायला मिळेल. आजच्या व्लॉगमधनं तर ते शक्य नाही होणार, कारण काचेच्या बरण्या तर सुकतील पण त्याचे जे कंटेनरचे झाकण आहेत ना ते तेवढे असे नीट सुकणार नाही आणि त्याच्यामध्ये कुठे ओलावा असेल ना तर मग आतला पदार्थ खराब होऊन जातो. म्हणून तसं होऊ नये म्हणून हे छानपैकी आजचा दिवस मी पूर्णपणे ड्राय करून घेईन आणि मग मी उद्या काय स्टोअर करेन ना ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आज आपण करणार आहोत आता नाचणीचे लाडू, कारण म्हटलं चला अर्धा तासात हे माझं काम होईल, तर म्हटलं हे पण आठवड्याभरासाठीचा खाऊ आपला तयार होईल. तर इथे मी ना 1.5 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरी करा किंवा रेडीमेड पीठ आणा तरी चालेल. मी काय करणार आहे, सुरुवात आधी ते तुपामध्ये भाजून घेणार नाहीये. मी पहिलं अगदी हलकं आपल्याला जेवढं भाजता येईल ना तेवढं आपण एक 5 ते 7 मिनिटं हे पहिलं भाजून घ्यायचं आणि नंतर आपण थोडंसं जेवढं मी टाकलंय ना मी तेवढंच तूप वापरलेलं आहे. मी एक्स्ट्राचं तूप याच्यामध्ये टाकलेलं नाहीये हे भाजताना. आणि छानपैकी एक 10 ते 12 मिनिटं खरपूस रंगावर चांगलं असं हे भाजून घ्यायचं. जोपर्यंत त्याला स्मेल येत नाही पिठाला तोपर्यंत ते भाजून घ्यायचं. ते पीठ आपलं भाजतं एका साईडला, तोपर्यंत फळं पण आपली ड्राय झालेली ते ती बास्केटमध्ये ठेवून घेते. ॲक्च्युली छोटी फळं असली ना तर तिथे ना होल आहेत, तर त्याच्यामुळे थोडंसं खाली पडण्याचे चान्सेस असतात, तर त्याचं मला थोडंसं टेन्शन येतं. आणि या ज्या बरण्या आहेत त्या पण मी आता खाली ठेवून घेते. आता यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट पावडर. तर ड्रायफ्रूटची पावडर माझ्याकडे ऑलरेडी घरी केलेली होती, तर मी तीच वापरली आहे. आणि हे सगळं रेडी होतं ना म्हणून मी म्हटलं की आता आपण हे लाडू पटकन करून टाकू. तुम्हाला ड्रायफ्रूटची पावडर वगैरे करायची नसेल तर तुम्ही अख्खे जरी बदाम वगैरे टाकले, काजू टाकले, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ड्रायफ्रूट तुम्ही टाका. माझ्याकडे ही मखाणा, बदाम, थोडेसे काजू अशी पावडर होती, वेलची पावडर वगैरे टाकून ठेवलेली, तर ती देखील मी गरम करून घेतली. आणि आता हे सगळं मिश्रण थोडंसं एक कोमट होईपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायचंय. अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही, म्हणजे लाडू मग ना छान असे वळले जात नाही. आता आपण याच्यासाठी ना पाक करायचं. तर पाक करून घेण्याच्या आधी थोडीशी वेलची पावडर, ॲक्च्युली मखाण्याची जी ड्रायफ्रूटची पावडर होती त्याच्यामध्ये वेलची पावडर मी टाकलेली होतीच, पण तरी पण थोडासा वास फ्लेवरसाठी खूप छान वाटतो म्हणून तो मिक्स करून घ्यायचा. आता पाक तयार करून घेण्यासाठी मी अर्धा कप मी गुळ पावडर घेते. मी 1.5 कप पीठ घेतलेलं, तर त्याला मी अर्धा कपच घेते. आणि एक थोडंसं पाक वितळेपर्यंत म्हणजे पाक होईपर्यंत असं एवढंच असं थोडंसं किंचितचं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे पाव पेल्यापेक्षा पण कमी असं मी पाणी टाकलेलं आहे. आणि आपल्याला पाक करायचं नाही, फक्त हे वितळून घ्यायचं. जर तुम्ही पाक केलात ना तर आपल्याला कळलं नाही ना तर पाक खूप कडक होऊन जातो आणि आपले लाडू अजिबात वळले जाणार नाही. आणि हे थोडंसं ना गरम असतं, तर गरम असताना थोडेसे हाताला चटके लागतात, पण आपल्याला तेवढंच हे छानपैकी तिथल्या तिथे मळून घ्यायचंय.
तुमाचं जर तुम्हाला वाटत असेल की आपले लाडू वळायला येत नाहीत तर थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये एखाद चमचा किंवा अर्धा चमचा तूप टाकलं तरी चालेल. पण मी जास्त तूप नाही टाकलंय, तर मी त्याच्याऐवजी आहे ना खजूर जे माझ्याकडे होते तेच मी टाकलेत. आणि खजूर नाही, ऑलरेडी त्याला बाइंडिंग खूप सुंदर असं मिळतं आणि खजूर हे देखील पौष्टिक असतात, तेवढेच हेल्दी असे असतात, तर मी म्हटलं ते टाकते. आणि ते थोडेसे आपण व्यवस्थित मळून घेतले ना की लाडू अगदी आपले व्यवस्थित वळले जातात. कुठेही एक्स्ट्रा तूप देखील टाकायची गरज नाही लागत त्याच्यामध्ये. आणि एवढ्या या पिठामध्ये आपले 9 ते 10 लाडू छोटे छोटे तयार होतात. कारण अगदी हा काही आपण खूप मोठा असा लाडू खात नाही. एखादा हा लाडू खा आणि 1 ग्लास दूध प्या आणि त्याच्याबरोबर 2 केळी खा. अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी हा हेल्दी ब्रेकफास्ट असा होतो. आणि आपण बऱ्याच वेळा स्वतःसाठी खाणं टाळतो, तर माझी रिक्वेस्ट असेल मैत्रिणींनो, स्वतःसाठी हा एक हेल्दी पदार्थ आपल्या ज्या धावपळीच्या गडबडीतनं रोज सकाळी एक खाल्ला ना तर आपल्या तब्येतीसाठी हा खरंच खूप चांगला असा फायदा देणारा आहे. तर हा एखादा तुम्ही असं बनवून ठेवा आणि रोज एक खा तरी भरपूर झालं. इथे मी कुकर लावून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण साईड बाय साईड आपली भांडी पण घासून घेणार आहोत. कारण मग तुम्हाला माहिती आहे मी भांडी जास्त नंतरसाठी ठेवत नाही. चहाची भांडी खूप होती आणि काचेचे असे कंटेनर जेव्हा असतात किंवा जसे ग्लास म्हणा किंवा आता प्लेट्स म्हणा मी घेतलेल्या, तर त्या मी ना संध्याकाळसाठी म्हणजे एकदम रात्रीसाठी पूर्ण ठेवत नाही. कारण मग कुठे क्रॅक वगैरे गेलं पटकन तर कळत नाही, कारण साबणाच्या ह्याच्यातनं पटकन हातातनं निसटतात, म्हणून ती भांडी पण घासून घेतली आहेत. तर आपले लाडू पण झालेत आणि एका साईडला कुकर झालं, भांडी झाली. आता मला भाजी करायची आणि चपात्यांचं पीठ मळायचं. आता भाजी फोडणीला घालते आणि मग चपात्यांचं पीठ मळून घेते. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आजच्या व्लॉग मध्ये मी साधी सिंपल अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली. पण आपण बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी घरी करणं टाळतो आणि बाहेरून विकत आणतो जेव्हा आपल्याला खायचं असतं पौष्टिक असं काहीतरी. पण अर्धा तास वेळ काढला ना तर सगळ्या गोष्टी घरी जमू शकतात आणि तुम्ही त्याच्यात काय वेगवेगळं करू शकता यासाठी म्हणजे नेहमी तुम्ही प्रयत्न करा हेल्दी असं काय खाऊ शकता. आता जसं आपण याच्यामध्ये खजूर देखील वापरला आणि गुळाचं प्रमाण म्हणजे कमी केलं, म्हणजे नॅचरल पद्धतीने आपण गोडावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि गुळाचं प्रमाण त्याच्यामध्ये आपोआप कमी झालं आणि हे लाडू वगैरे अगदी खूप मोठे असे खूप हेवी होऊन जातात. तर एकच छोटा छोटा असेल ना तर ते पोट देखील भरलं जातं आणि त्याची जी पोषण तत्व आपल्या शरीराला मिळायला पाहिजे ना ती देखील मिळाली पाहिजे. म्हणजे मी असं सजेस्ट करेन मोठ्यांना तर तुम्ही किंवा लहान मुलांना तर हे लाडू द्याच, पण तुम्ही स्वतः देखील खा. कारण आपलं शरीर जसं वाढत जातं म्हणजे जसं आपल्या बायकांचं 25 नंतर आपल्या शरीरामध्ये तेवढी गरज म्हणजे बऱ्याचशा गोष्टी चेंजेस होत जातात. तर त्याच्याबरोबर हाडांची पण झीज होत जाते आणि आपण त्याच्याकडे लक्ष अजिबात देत नाही. नाचणी हाडांसाठी खरंच खूप चांगली असते, तर ती कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात आपल्या शरीरात गेलीच पाहिजे. तुम्ही महिन्यातून एकदा, जसं मी आता आंबोळ्यांमध्ये यूज करून केलं, आता मी लाडू करते, एखाद्या वेळेस तुम्ही त्याची बिस्किटं करा किंवा त्याच्यामध्ये अजून काही काही जो तुम्हाला नाचणी सत्व वगैरे किंवा घावणे वगैरे अशा कुठल्या तरी प्रकारे तुम्ही आपल्या शरीरात नाचणीचं सेवन घेऊ शकता. फक्त आपण एवढंच आहे की ते प्रयत्न करत नाही, नाहीतर सगळ्या गोष्टींमधनं आपण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ना की थोडा विचार केला, थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आणले ना तो खूप चांगला पदार्थ आपण घरच्या घरी बनवू शकतो आपल्याला हेल्दी असा. तर आय होप आजचं जे काही मी दाखवलं आजच्या व्हिडिओमधनं ते तुम्हाला आवडलं असेल. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटेन माझ्या एका छानशा व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.